Dear students, Namaste. Let us discuss the new experiment from the subject Pharmacology and Toxicology for Diploma Pharmacy second year students. So, what is the title of experiment number 4? To study the common instruments and equipments which is used in experimental pharmacology. What is the exact meaning of this title? आणि हे मिनिंग जर तुम्हाला समजलं तर एक्सपेरिमेंट इझिली अंडरस्टँड होणार आहे. इन्स्ट्रुमेंट्स अँड इक्विपमेंट्स विच इज युज्ड इन एक्सपेरिमेंटल फार्माकोलॉजी म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही एखादा पार्ट ॲनिमलच्या बॉडीमधून आयसोलेट करणार आहात किंवा सेपरेट करणार आहात आणि त्यानंतर त्या पार्टला ऍक्टिव्ह किंवा अलाइव्ह किंवा जिवंत ठेवण्यासाठी कोणते कोणते सपोर्टिव्ह इक्विपमेंट्स इन्स्ट्रुमेंट्स लागणार आहेत हे एक्सपेरिमेंट नंबर 4 मध्ये आपण डिस्कस करू. सो व्हॉट आर द रेकॉर्डिंग डिव्हाइसेस? दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ रेकॉर्डिंग डिव्हाइसेस. नंबर 1 इज levers and second one is the other instruments. What are the levers or what is the meaning of this lever? The lever which is useful for the recording of the responses which is given by the organ isolated from the animal body or animals. So these are the different types of levers. Examiners वायवाला विचारतात. Enlist the different type of levers which is used in experimental pharmacology. So number 1 is frontal writing lever, simple lever, universal lever, gimbal lever, Stirling heart lever, fixed lever, isometric lever, pendulum oxytonic lever. So these are the different 8. I repeat once again, these are the different 8 levers which is used in experimental pharmacology. Now what are the different parts? Number 1 is Sherrington rotating drum and device, chemograph paper, organ bath and organ tube, Sims-Vance cannula, it is also called as Sims cannula, and last one is the Maritz bottle. So these are the different recording devices which is useful during tracing of graph. म्हणजेच जे रिस्पॉन्सेस हाइट्स वरती मिळतात ते ग्राफ पेपर वरती बघण्यासाठी आपल्याला दीज रेकॉर्डिंग डिव्हाइसेस लागतात. मग एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं व्हॉट आर द रेकॉर्डिंग डिव्हाइसेस ऑर एंडलिस्ट डिफरंट रेकॉर्डिंग डिव्हाइसेस. तर तुम्हाला हे लेव्हर्सचे टाइप्स आणि हे डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स एंडलिस्ट करता आले पाहिजे. नाव वी आर गोइंग टू द नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, द फर्स्ट पार्ट ऑफ दिस एक्सपेरिमेंट नंबर 4 विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे आपल्या लॅबमध्येही अवेलेबल असतं. त्याचं नाव आहे शॅरिंग्टन्स रोटेटिंग ड्रम अँड डिव्हाइस. हे इन्स्ट्रुमेंट्स कशासाठी यूज करतात? इट इज युज्ड टू मूव्ह द किमोग्राफ ॲट डिझायर्ड स्पीड. म्हणजे हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे, त्या ड्रमला आपण एक पेपर किंवा ग्राफ पेपर, त्याला कॅमोग्राफ पेपर असं म्हटलं जातं, तो स्टिक करतो किंवा तो चिटकवला जातो आणि एक डिझायर युनिफॉर्म युनिक स्पीडला त्याला आपण रोटेट करत असतो आणि त्यानंतर आपल्याला त्याचं रीडिंग जे आहे ते मिळत असतं. सो ह्यामध्ये डिफरंट पार्ट्स आहेत. ह्याचा यूज मी तुम्हाला सांगितला. स्टुडंटनी व्हिडिओ पॉज करून हे सगळं व्यवस्थित वाचून घ्या. हे इन्स्ट्रुमेंट्स आपल्याला लॅबमध्ये कॉलेजच्या बघायला मिळू शकतो. त्याचाच डेमो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण दाखवणार आहोत. नाव वी आर गोइंग टू द नेक्स्ट एक्सपेरिमेंटल इन्स्ट्रुमेंट इज ऑर्गन बाथ असेंबली. दिस इज द डायग्राम विच इज शोइंग इन पेज नंबर 32, फिगर नंबर 4.2. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला बघितलं तर ऑर्गन बाथ असेंबली दिसणार. व्हॉट इज द यूज ऑफ दिस ऑर्गन बाथ असेंबली? To put the animal tissue
for studying drug action is called as student organ bath. म्हणजेच टिश्यू बाथ इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्टुडंट ऑर्गन बाथ. आणि त्याचा यूज काय? ॲनिमलचे जे पार्ट्स आयसोलेट केलेले आहेत त्याचा ड्रग दिल्यानंतर काय इफेक्ट आहे हे चेक करण्यासाठी स्टुडंट ऑर्गन बाथ और ऑर्गन बाथ असेंब्ली आपण घेत असतो. दीज आर द डिफरंट पार्ट्स. इथं दिलेलं आहे बघा ए, त्यानंतर बी, सी, डी, ई, एफ, आउटलेट साठी डायरेक्शन दाखवलेलं आहे. सो दिस इज द डिफरंट पार्ट्स ऑफ दिस ऑर्गन बाथ असेंब्ली. तुम्हाला विचारलं जातं व्हॉट आर द डिफरंट पार्ट्स ऑफ ऑर्गन बाथ असेंब्ली, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. नाव नेक्स्ट पॉइंट इज द रेकॉर्डिंग ऑफ लेवर्स. मी मगाशीच तुम्हाला डेफिनेशन सांगितलं, त्याचा यूज पण इथं दिलेला आहे. रेकॉर्ड द कॉन्ट्रॅक्शन और रिलॅक्सेशन ऑफ द आयसोलेटेड टिश्यू प्रिपरेशन. हा झाला त्याचा लेवर्सचा यूज. हे लेवर्स ज्या वेळेला आपण फिक्स करतो त्यावेळेला त्याच्या फॉर्मवर शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम असेंब्ली असते आणि त्याच असेंब्लीच्या स्पीडनी आपण रेकॉर्डिंग ऑफ रिस्पॉन्सेस थ्रू दिस लिव्हर, शेरिंग्टन रोटेटिंग ड्रम अँड ऑर्गन बाथ असेंब्लीने आपण एक्सपेरिमेंट्स कम्प्लीट त्याचा रिस्पॉन्स चेक करू शकतो. So first important type of lever is simple lever, and this is the diagram or picture which is showing in front of you. Simple lever, side way writing, best lever which is generally frequently used for the experimental purpose. Second lever is frontal writing lever. त्याच्या नावातच आहे frontal writing. These are the frontal writing knobs present in that lever. That's why we call frontal writing lever. What is the use of this lever? To record the contractions of isolated muscles preparations. Now what is the third lever? Sterling heart lever. त्याच्या नावातच आहे कोणत्या एक्सपेरिमेंट साठी वापरलं जात असणार आहे ते. Mostly it is used only experiments of heart or to record the contraction of heart. तुम्ही बघितलं तर इथं स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर दिसतंय आणि ह्या ठिकाणी नॉब दिसतोय. त्याचा यूज आपण हार्टचं कॉन्ट्रॅक्शन मेजर करण्यासाठी यूज. नंबर 4 ब्रॉडीज युनिव्हर्सल लेवर. नंबर 5 फिक्सिट लेवर. डायग्राम्स दाखवलेले आहेत. नंबर 6 इज अ गिम्बल लेवर. नंबर 7 is isometric lever, and last one is the pendulum oxytonic lever. So these are the different types of levers. Total किती आहेत? टोटल आहेत 8. त्यातले मोस्ट फ्रिक्वेंटली जे आपण एक्सपेरिमेंट्स मध्ये बघणार आहोत फार्माकोलॉजीच्या, तो आहे लिव्हर नंबर 2 अँड लिव्हर नंबर 3. लेवर नंबर 2 आहे फ्रंटल रायटिंग लिव्हर अँड सेकंड आहे स्टर्लिंग हार्ट लिव्हर. तर हे दोन लिव्हर्स आपल्याला थ्रू आउट एक्सपेरिमेंट्स मध्ये आपण बघणार आहोत. सर टोटल 8 लेव्हर्सचे टाइप्स आहेत. त्यानंतर व्हॉट आर द डिफरंट सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स विच इज युज्ड ड्युरिंग द डिसेक्शन अँड आयसोलेशन ऑफ द ॲनिमल. सो दीज आर द सीझर्स अँड फोर्सेप्स. डायग्राम्स तुमच्या समोर आहेत. कर्व्ड, सीझर, कर्व आहे बघा इथे. दॅट्स वाय कर्व, सीझर. ब्लेंडेड अँड पॉइंटेड, ही आहे ब्लेंडेड, ही आहे पॉइंटेड. त्यानंतर ब्लेंडेड अँड पॉइंटेड फोर्सेप. फोर्सेप टिश्यू होल्ड करण्यासाठी वापरतात. आय रिपीट अन्स अगेन, फोर्सेप जे आहेत ते टिश्यू होल्ड करण्यासाठी वापरतात. सीझर जे आहेत तो सर्जिकल प्रिपरेशन्स किंवा सर्जिकल एक्सपेरिमेंट्स मध्ये मोस्टली स्किन कट करण्यासाठी किंवा एखादा ऑर्गन आयसोलेट तिथं कट करण्यासाठी सीझर्स वापरले जातात. अँड दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द एक्सपेरिमेंट नंबर 4, दॅट इज द मॅरेट्स बॉटल. मॅरेट्स बॉटल्स म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तुम्हाला समजेल असं तर त्याला आपण जे नॉर्मल सलाईन आपण यूज करतो, सलाईन बॉटल जी असते प्लास्टिकची, त्यालाच मॅरेट्स बॉटल असं म्हटलं. त्या मॅरेट्स बॉटल मध्ये आपण सलाईन सोल्युशन जे की त्या बॉडीला आपण एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा तो ऑर्गन जो आहे तो जिवंत ठेवण्यासाठी, अलाइव्ह ठेवण्यासाठी आपण सलाईन बॉटल्स मधून त्या स्पेसिफिक ॲनिमल्सला किंवा
जो ऑर्गन तुम्ही आयसोलेट केलेला आहे एक्सपेरिमेंटल पर्पजसाठी त्याला देण्यासाठी यूज. सो दिस इज ऑल अबाउट एक्सपेरिमेंट नंबर 4. आय होप तुम्ही जर व्यवस्थित सगळा व्हिडिओ ऐकला असेल तर हे 10 क्वेश्चन्स तुम्ही इझिली लिहू शकता. सो थँक यू सो मच. इफ यू हॅव एनी डाऊट regarding this practical pharmacology theory also, you message me in chat box. Thank you so much once again for the patience listening.